BCom थर्ड इयर मॅनेजमेंट अकाउंटच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण फंड फ्लो स्टेटमेंटचा सेकंड प्रॉब्लेम बघणार आहोत. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला XYZ कंपनीचे बॅलन्स शीट दिलेले आहे. लायबिलिटी साइडला 2010-2011 अमाउंट दिलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला शेअर कॅपिटल 3 लाख, 4 लाख, जनरल रिझर्व 40,000, 70,000, डिबेंचर 2 लाख, 2,50,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 40,000, 60,000, क्रेडिटर्स 1 लाख, 1,60,000, बिल्स पेबल 20,000, 16,000, प्रोविजन फॉर टॅक्स 12,000, 18,000, प्रपोज्ड डिव्हिडंड 36,000, 48,000, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे 6,000, 10,000. त्यानंतर असेट साइडला गुडविल 2010 मध्ये 1,20,000, त्या नेक्स्ट इयरला 96,000, बिल्डिंग 2 लाख, 1,80,000, प्लॅन्ट 1,20,000, 2,80,000, इन्व्हेस्टमेंट 10,000, 10,000, डेटर्स 1,80,000, 1,90,000, स्टॉक 80,000, 1,80,000, बिल्स रिसिवेबल 20,000, 30,000, कॅश 10,000, 14,000, बँक 4,000, 42,000. 2010 ची टोटल आहे 7,54,000, 7,54,000 आणि 11 ची टोटल आहे 10,32,000, 10,32,000. यानंतर ऍडजस्टमेंट दिलेला आहे. डिप्रिसिएशन ₹10,000 and 18,000 have been charged on building and plant. बिल्डिंग अँड प्लांट वर डिप्रिसिएशन आहे 10,000 आणि 18,000. त्यानंतर इंटिरियम डिव्हिडंड आहे 10,000. थर्ड ऍडजस्टमेंट इन्कम टॅक्स ऑफ 10,000 हॅज बीन पेड. 10,000चा आपण इन्कम टॅक्स पेड केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला जेवढ्या आयटमवर ऍडजस्टमेंट आहे त्यांचं सेपरेट अकाउंट तयार करावं लागतं. कुठलं? प्लांट अँड बिल्डिंग डिव्हिडंडचं आपण अकाउंट तयार करीत नाही आणि एक इन्कम टॅक्स म्हणजे टॅक्स प्रोव्हिजन अकाउंट. आता यामध्ये सुरुवातीला आपण काय तयार करतो? स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. त्यानंतर ऍडजस्टमेंटचे बिल्डिंग अकाउंट, बिल्डिंग वर डिप्रिसिएशन आहे त्यामुळे बिल्डिंग अकाउंट. त्यानंतर सेकंड आहे प्लांट वर ऍडजस्टमेंट प्लांट अकाउंट. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स अकाउंट. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सर्वात शेवटी फंड फ्लो स्टेटमेंट. या ठिकाणी आपल्याला 3 अकाउंट कंपल्सरी असतात. फंड फ्लो स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि फर्स्ट जे आहे स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. हे अकाउंट आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तयार करावे लागतात आणि यांच्या दरम्यान ज्या ज्या गोष्टीवर ज्या ज्या घटकावर ज्या ज्या आयटमवर ऍडजस्टमेंट आहे ते आयटम आपल्याला त्या आयटमचे आपल्याला अकाउंट तयार करावे लागतात. आता सुरुवातीला काय करायचं? एक फर्स्ट पेजवर स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल एक पूर्ण पेजवर अकाउंट तयार करून घ्यायचे. असं सुरू पूर्ण पेजवर. त्यामध्ये पर्टिक्युलर, लास्ट इयर, करंट इयर, इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल, डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल. आता ते तयार करून घेतल्यानंतर करंट असेट एक 7 ओळी त्यासाठी सोडायच्या. त्यानंतर करंट लॅबिलिटी ए घ्यायची, द करंट असेट, बी करंट लॅबिलिटी. आता या ठिकाणी आपण लॅबिलिटी साइडून सुरुवात करतो. शेअर कॅपिटल 3 लाख, 4 लाख. आता 1 लाखाने काय झाली तर शेअर कॅपिटल वाढलं. शेअर कॅपिटल वाढलं याचा अर्थ काय झाला? आपल्याकडे पैसे आले. आता हे कुठे जातं आयटम? फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स साइडला. आपल्याकडे जर पैसे आले असेल तर फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स साइडला जातं ते. इश्यू ऑफ शेअर्स 1 लाख. जर कमी जर झाले असतील ते तर ऍप्लिकेशनला आला असतं डिबेंचर ऑफ शेअर्स म्हणून. इथे काय आपले अमाउंट वाढलेली त्यामुळे इश्यू ऑफ शेअर्स 1 लाख.
त्यानंतर काय नेक्स्ट जनरल रिझर्व 40,000 70,000. जनरल रिझर्व कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या CR साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या DR साईडला. टू जनरल रिझर्व किती आहे? दोन्हीचा डिफरन्स किती आहे? 30,000. त्यानंतर काय आता आहे डिबेंचर. डिबेंचर किती आहे? 2,50,000. आता या ठिकाणी 50,000 वाढले. कुठे जातील ते? फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स साईडला वाढले म्हणजे आपल्याकडे ते 50,000 आपण डिबेंचर इश्यू केले म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सोर्स साईडला इश्यू ऑफ डिबेंचर 50,000. त्यानंतर काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार केले, त्याचा ओपनिंग बॅलन्स कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स कुठे जाईल? CR साईडला आणि क्लोजिंग बॅलन्स DR साईडला. किती ओपनिंग बॅलन्स? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ओपनिंग बॅलन्स कुठला राहील? लास्ट इयरचा ओपनिंग बॅलन्स राहील, करंट इयरचा क्लोजिंग बॅलन्स राहील. ओपनिंग बॅलन्स 40,000, क्लोजिंग बॅलन्स 60,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. हे ओपनिंग बॅलन्स 40,000 टू शेवटी घ्यायची, ती ओपनिंग वरती असतो, क्लोजिंग शेवटी असतो. टू क्लोजिंग 60,000. त्यानंतर काय क्रेडिटर्स, बिल्स पेबल, क्रेडिटर्स बिल्स पेबल. ओके, क्रेडिटर्स बिल्स पेबल काय आहे? करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी कुठे येतात? स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल ला करंट लायबिलिटी मध्ये क्रेडिटर्स बिल्स पेबल. क्रेडिटर्स किती? 1,00,000 1,60,000. बिल्स पेबल किती? 20,000 16,000. आता 1,00,000 आणि 1,60,000 म्हणजे कितीने वाढले? 60,000 ने वाढले. 60,000 ने वाढले याचा अर्थ काय होतो? डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल. परत लक्षात घ्या, करंट लायबिलिटी जर वाढली तर डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल होतं आणि करंट लायबिलिटी जर कमी झाली तर इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल होतं. आता या ठिकाणी बिल्स पेबल 20,000 16,000 4,000 ने कमी झाली म्हणून इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल. त्यानंतर काय आता प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्स आपण अकाउंट तयार केलं आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्स आपण अकाउंट तयार केलं आहे. त्याची ओपनिंग बॅलन्स CR साईडला, ओपनिंग बॅलन्स 12,000 DR साईडला. टू क्लोजिंग बॅलन्स किती आहे? 18,000. त्यानंतर प्रपोज डिव्हिडंड किती? 36,000 48,000. 36,000 हा मागच्या वर्षीचा आहे, हा आपण पेड केलेला आहे आणि 48,000 ह्या वर्षीचा आहे. हे 36,000 कुठे जाते? ऍप्लिकेशन साईडला आणि 48,000 कुठे जाते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला DR साईडला. हे द टू प्रपोज डिव्हिडंड किती? 48,000 आणि डिव्हिडंड पेड 36,000. प्रपोज डिव्हिडंड ब्रॅकेट मध्ये तुम्ही पेड पण ठेवू शकता. किती आहे? 36,000. त्यानंतर कुठला राहिला? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय आहे? करंट लायबिलिटी 6,000 10,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 6,000 10,000. काय झालं? या ठिकाणी वाढ झाली म्हणून कुठे जाते ते? डिक्रीजिंगला. डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल 4,000. आता या ठिकाणी आपली लायबिलिटी साईड पूर्ण झालेली आहे. त्यानंतर गुडविल असेट साईड. असेट साईडला काय? गुडविल 1,20,000 96,000. किती कमी झाले? ते 24,000. 24,000 कमी झाले. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला राईट ऑफ गुडविल. टू गुडविल 24,000. त्यानंतर काय आहे? बिल्डिंग अँड प्लॅन. आता बिल्डिंग अँड प्लॅन वर काय आहे? ऍडजस्टमेंट आहे. आता आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं? बिल्डिंग अँड प्लॅन अकाउंट तयार करायचं. आता जे लायबिलिटी साईडचं असतं तेच त्याच्या अपोजिट मध्ये असेट साईडचं असतं.
आता बिल्डिंगचं ओपनिंग बॅलन्स कुठे जातो, DR ला जाईल, क्लोजिंग कुठे जातो, CR ला जातो. प्लॅनचं पण ओपनिंग बॅलन्स कुठे जातो, DR ला आणि क्लोजिंग CR ला. ओपनिंग बॅलन्स 2 लाख बाय क्लोजिंग बॅलन्स 1,80,000. प्लॅन ओपनिंग बॅलन्स 1,20,000 बाय क्लोजिंग बॅलन्स 2,80,000. त्यानंतर काय, आता इन्व्हेस्टमेंट 10,000. आता याचं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट ही करंट ऍसेट मध्ये येते. जर त्यांनी लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट दिली असेल तर ती ऍप्लिकेशन आणि सोर्सला गेली असती, पण या ठिकाणी त्यांनी काहीच नाही दिलं. 10,000 दिलं, त्याच्यात कुठलाही बदल नाही झाले, मग त्याची कुठं ऍडजस्टमेंट होत नाही. त्यानंतर डेटर, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, कॅश, बँक हे काय आहे, करंट ऍसेट आहे. करंट ऍसेट असल्यामुळे ते आपण कुठे घेऊ, फंड स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटलला. डेटर, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, कॅश आणि बँक 1,80,000, 1,90,000 या ठिकाणी वाढल्यामुळे काय होतं, आता करंट लायबिलिटीज या ठिकाणी उलट आहे. करंट ऍसेट जर वाढले इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल, आणि करंट ऍसेट जर कमी झाले डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल. लायबिलिटीज त्याच्या विरुद्ध, लायबिलिटी जर वाढली तर डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल. या ठिकाणी सर्वच आयटम वाढलेले, त्यामुळे आपण सर्वच आयटम इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल मध्ये करू. त्यानंतर काय, ऍडजस्टमेंट काय, डिप्रिसिएशन ऑफ ₹10,000 and 18,000 have been charged on building and plant. बिल्डिंग अँड प्लांटला घेऊन टाकायचं. डिप्रिसिएशन कुठे जाते, CR साईडला. डिप्रिसिएशन बिल्डिंगची किती आहे, 10,000 आहे. प्लांटचं कुठं आहे, प्लांटचं 18,000. आता दुसरी पैकी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या CR ला टू डिप्रिसिएशन. बिल्डिंग 10,000, प्लांट 18,000, दोन्ही मिळून किती झाले, 28,000. त्यानंतर इंटिरियम डिव्हिडंड पेड किती, 10,000 रुपयाचा आपण डिव्हिडंड दिलेला आहे. त्याचा फर्स्ट इफेक्ट उडतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या CR साईडला. डिव्हिडंड पेड, इंटिरियम डिव्हिडंड पेड 10,000, आणि दुसरे इफेक्ट 10,000 आपण पेड केले, म्हणजे आपले पैसे गेल्याचा इफेक्ट कुठं होतो, ऍप्लिकेशनला. इंटिरियम डिव्हिडंड पेड 10,000. त्यानंतर आता आपल्या लास्ट काय याच्यामध्ये, आता लास्ट मध्ये की इन्कम टॅक्स ऑफ ₹10,000 हॅज बीन पेड केलेले 10,000 पेड केले, म्हणून आपण आता इन्कम टॅक्स अकाउंटला, प्रोव्हिजन फॉर टॅक्स अकाउंटला टू कॅश पेड 10,000. कॅश पेड केले म्हणजे याचा अर्थ आपला पैसे गेले म्हणून पुढे येते ऍप्लिकेशनला. इन्कम टॅक्स पेड 10,000. लक्षात. त्यानंतर आता अकाउंट क्लोज करून घ्यायची. सर्वात पहिले कुठं, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, टोटल करंट ऍसेटची बेरीज करायची. त्यानंतर टोटल करंट लायबिलिटीची बेरीज करायची. त्याची बेरीज झाली 2,94,000 पहिल्या वर्षीची, दुसऱ्या वर्षीची 4,56,000. टोटल करंट लायबिलिटी आली 1,26,000, 1,86,000. काय करायचं आता, ए मधून बी मायनस करायचं, म्हणजे करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी मायनस करायची. 2,94,000 मधून 1,26,000 मायनस करायचे, किती आले, 2,94,000 आले. आणि 4,56,000 मधून 1,86,000 मायनस करायचे, किती आले, 2,70,000. फर्स्टची बेरीज किती आली, मायनस केल्यानंतर किती उतार आलं, 1,68,000. आणि दुसऱ्या वर्षी झालं 2,70,000. म्हणजे हायस्ट काय, 2,70,000. 2,70,000, 2,70,000 प्लस काय, 1,68,000 मध्ये किती प्लस केल्यानंतर 2,70,000 येते, ते 1,02,000. आता नेक्स्ट वर्षाची बेरीज जास्त आल्यामुळं त्याचा अर्थ काय आहे, इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल आपलं वाढलं. जर पहिल्या वर्षीची बेरीज जास्त आलेली असती तर या ठिकाणी डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल आला असतं. इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल. इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल कुठे जातं, फंड फ्लो स्टेटमेंटच्या
सोर्स साइडला इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल, 1,02,000. त्यानंतर आता नेक्स्ट जे अकाउंट ते क्लोज करू, बिल्डिंग अकाउंट. आता बिल्डिंग अकाउंटची कुठली बेरीज जास्त आहे? डीआरची बेरीज, डीआर साइडची बेरीज जास्त आहे, 2,02,00,000. कितीचा फरक येतो तिथं? डिप्रिशिएशन 10,000 आहे, क्लोजिंग बॅलन्स 1,80,000, म्हणजे 10,000चा फरक आला. 10,000चा फरक आला याचा अर्थ काय होतो? डीआर साइडची जर बेरीज जास्त येते तर ती येणारा फरक काय असतो? एक तो डिप्रिशिएशन असतो किंवा सेल असतो. डिप्रिशिएशन तर आपण अगोदर ऑलरेडी घेतलेलं आहे, म्हणून आपण काय करायचे? बाय सेल 10,000. बाय सेल 10,000 केले याचा अर्थ काय होतो? सेल केल्यामुळे काय होईल? आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये पैसा येते. पैसा आला त्याची कुठे घेतो आपण? फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स साइडला. सेल ऑफ बिल्डिंग 10,000. त्यानंतर प्लॅन्ट, प्लॅन्टची कुठल्या साइडची बेरीज जास्त आहे? सीआर साइडची. किती आहे? 2,98,000, 2,98,000 इकडे गेले. कितीचा फरक आला? 1,78,000चा. आता डीआर साइडला जर फरक येत असेल तर तो कशा काय घ्यायचा? टू परचेस 1,78,000. आता परचेस केला म्हणजे काय? आपल्या संस्थेतील किंवा कंपनीचा पैसा बाहेर गेला. बाहेर गेला म्हणजे ऍप्लिकेशन, आपण त्याचं ऍप्लिकेशन केलं. परचेस ऑफ प्लॅन्ट 1,78,000. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्स कुठल्या साइडची बेरीज जास्त येते? 10,000, 18,000, 28,000 जास्त झाले, 28,000 जास्त झाले. सीआर साइडला कितीचा फरक आला? 16,000चा. तो फरक कुठे ट्रान्सफर करायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 16,000. टू प्रोव्हिजन फॉर टॅक्स 16,000. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करायचं. याची डीआर साइडची बेरीज जास्त येते 2,16,000, 2,16,000. कितीचा फरक आला? 1,76,000. बाय ऑपरेटिंग प्रॉफिट, बाय ऑपरेटिंग प्रॉफिट कुठे जातो? सोर्सला. बाय ऑपरेटिंग प्रॉफिट 1,76,000. टोटल किती झाले? 3,36,000. याच्या फंड फ्लो स्टेटमेंट आपलं आपण जर प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह जर केला तर फंड फ्लो स्टेटमेंट आपोआप टॅली होतं. जर ते जर टॅली नसेल होत तर आपली वरती कुठेतरी चुकला असं समजायचं. या ठिकाणी 3,36,000 नि टॅली होतो. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.